हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराग सर मॅथ्स क्लासेसमध्ये. तर एक प्रोबॅबिलिटीचा खूप छान क्वेश्चन आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हा क्वेश्चन फक्त प्रोबॅबिलिटी किंवा कॉम्बिनेशनचा नाही आहे. ॲक्च्युअली हा क्वेश्चन आहे, क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की द व्हॅरियन्स. सो बेसिकली हा क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिक्सशी रिलेटेड. तुम्ही बघू शकता एवढ्या स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन विचारणं सुरू केलेले आहेत. याच्या आधी स्टॅटिस्टिक्सवर भर कमी होता, जास्त भर होता प्रोबॅबिलिटीवर. यावेळेस कशावर जास्त भर गेला आहे, म्हणजे एखादी क्वेश्चन तरी आलं कमीत कमी किंवा स्टॅटिस्टिक्सवर. तर क्वेश्चन खूप सोपा आहे की आपल्याकडे किती आहे, 7 गुड ऑरेंजेस आहे. सो सपोज आपल्याकडे आहे, अच्छा हा पण क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल की नथिंग बट JEE मेन्स 2025चा. JEE मेन 2025चा आहे आणि 28 जानेवारीच्या शिफ्टमधला. तर कुठली शिफ्ट आहे ते एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही, तर मला क्वेश्चन मिळाल तशी मी सॉल्व्ह करतो. ओके, तर क्वेश्चन वाचूया. There are 2 bad oranges with 7 good oranges. असे तर मिक्स विथ 7 गुड ऑरेंजेस. टोटल ऑरेंज किती असतील? 7 ऑरेंज आपल्याकडे की 2 ऑरेंज नाही, टोटल आपल्याकडे 9 ऑरेंजेस. 7 चांगले आहेत, 2 वाईट आहेत. सो देयर आर 7 + 2. 7 गुड ऑरेंज आहे, ठीक आहे, आणि 2 बॅड ऑरेंज आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. टोटल किती झालं आपल्याकडे? 9 आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे की 2 ऑरेंजेस आर ड्रॉन ॲट रँडम. 2 काढलेले आहे, ठीक आहे. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅड ऑरेंजेस. की बॅड ऑरेंजेसचे नंबर आहे, किती बॅड ऑरेंज काढलेले आहे. काय काय पॉसिबल होऊ शकते एक्सची व्हॅल्यू. जर मी ऑरेंज ड्रॉ केले, ठीक आहे, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, व्हॅरियन्स विचारला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. आता सिंपलचं लॉजिक लावूया आपण की जर मी 2 संत्र काढले, 2 ऑरेंज म्हणजे ऑरेंजचा बॉक्स आहे 9चा, 2 संत्र काढले, त्यात किती खराब राहू शकतात? शक्यता काय की काढलेले 2 7 पैकी निघाले म्हणून ते चांगले असतील. सो एक्सची व्हॅल्यू काय असणार? 0. लॉजिक सिंपल आहे. जे दोन्ही ऑरेंज मी काढले ते कुठून काढले? 7 पैकी काढले, कारण की 7 चांगले आहे. व्हाईट ऑरेंज भेटला का? एकही भेटला नाही, तर 7 पैकी मी 2 काढले, ते मला फेवरेबल आउटकम झालं. पण ऍक्च्युअली झालं काय? आपण काढले 9 पैकी 2. सेम लॉजिक, एक बॅड ऑरेंज. आता एक चांगला आला, एक वाईट आलाय. चांगला कुठून? 7 पैकी असेल, 7C1, आणि एक वाईट आला, तो 1 कुठून आला असेल? 2 पैकी 1 आला असेल वाईट. ऑब्विसली आपण 9 पैकी 2 काढले. नेक्स्ट, दोन्ही जर बॅड काढले, ओरिजिनल 7 पैकी तुम्ही एकही नाही घेतला, पण 2च्या दोन्ही काय काढल्या? बॅड काढल्या. आणि टोटल जर प्रॅक्टिकल बघितलं तर आपण 9 पैकी 2 कॅल्क्युलेट केलं. हे झालं आपली प्रोबॅबिलिटी. आता आपल्याला काढायचं आहे व्हॅरियन्स. व्हॅरियन्स काढणं खूप सोपं आहे. व्हॅरियन्स खूप सोपं आहे, ठीक आहे. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला जो आहे तो अशा प्रकारे, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर, ठीक आहे, मायनस एक्स बारचा स्क्वेअर, ठीक आहे, ऑब्विसली इंटू पी ऑफ एक्स. प्रत्येकाचा पी ऑफ एक्स सोबत मल्टिप्लाय करायचं आहे प्रोबॅबिलिटी असल्यामुळे, ठीक आहे. एक करून घेऊ आपण. पहिले एक्स स्क्वेअर म्हणजे प्रत्येक प्रोबॅबिलिटीचा स्क्वेअर करायचं. तर आपलं हे व्हेरिएबलचा स्क्वेअर करायचं, 0चा स्क्वेअर इंटू पहिली प्रोबॅबिलिटी काय? 7C2 प्लस हे सॉल्व्ह करतो मी आधी, याच्यासोबत मल्टिप्लाय करून, नंतर 1चा स्क्वेअर इंटू 7C1 2C1 प्लस 2चा स्क्वेअर इंटू 7C0 आणि 2C2. हे झालं पहिलं, ठीक आहे. नंतर मायनस आहे 4x स्क्वेअर, ठीक आहे, याला मल्टिप्लाय करायचं, नंतर स्क्वेअर करायचं, नंतर मायनस पहिले सॉल्व्ह करायचं मग स्क्वेअर करायचं. ऍक्च्युली थोडं लिहिणं होतं, थोडी चुकी झाली आहे, बरोबर लिहितो थोडंसं. इंटू पी ऑफ एक्स मायनस एक्स बार टू पी ऑफ एक्स होल स्क्वेअर, असं काहीतरी, ठीक. सो नेक्स्ट 0 इंटू 7C2 9C2 लिहायला विसरलो, प्रोबॅबिलिटी आहे 9C2 प्लस किती आहे? 1 टाइम्स 7C1 2C1
9c2 आणि नेक्स्ट आहे 2 into 7c0 2c2 9c2 राईट आणि याचा स्क्वेअर शुअर सिंपल आहे फक्त व्हॅल्यूज पुट करा आन्सर मिळून जाते पहिल्यांदा 0 आहे 0 चा मल्टिप्लाय करा आन्सर 0च राहणार 1 तसाच आहे 7c1 होते 7 2c1 होते 2 9c2 होते 9 into 4 9 into 4 कसं होते करून बघा तुम्हाला माहित पडेल ठीक आहे मी असं ते कॅन्सल नाही करत कारण की हा फॅक्टर आपल्या कामात पडणार आहे प्लस 2 चा स्क्वेअर झाला 4 4 into 7c0 1 2c2 again 1 9c2 9 into 4 next okay minus ठीक है माइनस माइनस याला सॉल्व करूया सेम लॉजिक हा तर 0 झाला प्लस 1 टाइम्स 7c1 झाला आपला 7 2c2 9c2 9 into again 4 plus 2 times 1 into 1 9 into 4 आणि याचा स्क्वेअर नाइस सिम्प्लिफाय करा तर दोघांचा डिनॉमिनेटर सेम ठेवला मी 36 हा झाला 14 वरती झाला 4 मायनस 36 14 plus 2 आणि याचा करायचा मला स्क्वेअर तर मी सिम्प्लिफाय करतो थोडंसं कॅल्क्युलेशनचाच पार्ट जास्त काही नाही हा झाला 18/36 इझी करू शकतो आपण त्याला 16/36 16/36 जर आपण करतो म्हटलं तर 4/9 चा स्क्वेअर होणार आणि पुन्हा 1/2 ठीक आहे सो बेसिकली 1/2 मायनस 16 81 फर्स्ट मल्टिप्लाय करा सो 81 मायनस 32 162 162 आपल्याकडे एकच ऑप्शन आहे सो बेसिकली 49/162 हे आपला आन्सर आहे तुम्ही याला इझी सॉल्व पण करू शकता सॉल्व केलं तर 49/162 हे आन्सर तुम्हाला मिळेल अशा प्रकारे आपला क्वेश्चनचा आन्सर आहे 49/162 फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलं पाहिजे व्हेरियन्सचा खूप रेअरली विचारला जातो पण एवढं तुम्हाला स्टॅटिस्टिक्सवर पण फोकस करणं गरजेचं आहे क्वेश्चन विचारणं सुरू आहे राईट इझी क्वेश्चन होता कॅल्क्युलेशनमध्ये पण काही इश्यू नाही आहे कन्सेप्टमध्ये पण काही इश्यू नाही आहे राईट आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय म्हणते तर नेक्स्ट क्वेश्चन तर आधी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे आणि सिंपल जनरल क्वेश्चन आहे याच्यामागे लॉजिक काय ते आपण बघूया 2x to the power x plus √2 तर आपण काय करू शकतो पण त्याला सिम्प्लिफाय करू का सिम्प्लिफाय करू कारण की दोन ठिकाणी x असणं आपल्यालाच आवडत नाही मी याच्या आधी पण 1-2 क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे आधीच्या 24 जानेवारीचा जो क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये पण सेम टाईपचा क्वेश्चन होता तर आता आपण काय करूया ना हे जे गोष्ट वरती मल्टिप्लाय आहे ते आपण डिवाइडचे डिवाइड पण घेऊन जाऊ शकतो म्हणजे जर 1 ठेवला 2 to the power x प्लस याच्या डिवाइड मध्ये ना 2 to the power x याच्या पण डिवाइड मध्ये 2 to the power x तर आपल्याला बेसिकली फंक्शन काय मिळालं हे झालं 1 सो 1 प्लस √2 into 2 to the power minus x हे आपलं फंक्शन इथे आपल्याला एकाच ठिकाणी x मिळतं दिसायला नाईस आता बघा आपण काय करू शकतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा अशा क्वेश्चन मध्ये काय होते नॉर्मली अशा क्वेश्चन तुम्हाला एक्सपोनेन्शियल मध्ये जास्त दिसणार की 81 टर्म्स पर्यंत आपल्याला ऍड करणार नाही व्हॅल्यू पुट करून x चा कोएफिशिएंट वाढवून सिरीज बनवून ऍड करण्यामध्ये काही सेन्स बनत नाही तर आपण काय करू टर्म्सला ऍड करणं सुरू करू ग्रुप मध्ये पहिला दुसरा किंवा पहिला आणि लास्ट वाला असं काय ऍड करत जायचं तर आपण काय करू एक मुद्दामध्ये एक फंक्शन तयार करतो मी 1 - x का बरं की आपण कुठलं ऍड करू शकतो समजा हे 2 ठेवलं तर हे कुठलं होईल म्हणजे तेच स्टार्टिंग पासून एंड पासून 81 82 असं चेक करून बघूया तर आपण 1 - x किंवा x - 1 ठेवायचं दोन पैकी आपली एक चॉईस आहे 1 - x ठेवायचं की x - 1 ठेवायचं आहे तर नॉर्मली 1 - x ठेवतो त्याच्या मागे कारण सिंपली काय आपल्याकडे की
1 माइनस एक्स ठेवल्यावर काय हे जी डिनॉमिनेटर आहे ते निगेटिव्हचा निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह होणार. तर आपल्याला तेचपर्यंत लॉजिक यूज करायचं. सो एक्सच्या ठिकाणी 1 माइनस एक्स ठेवा. ठीक आहे 1/1 प्लस रूट 2 2 टाइम्स एक्सच्या ठिकाणी काय होणार ऑलरेडी मायनस आहे बाहेर 1 माइनस एक्स. ठीक आहे थोडं सिम्प्लिफाय करूया आपण याला 1/1 प्लस हा रूट 2 आहे मायनसने मल्टिप्लाय करा -1 आणि 2चा पॉवर एक्स पॉझिटिव्ह नाईस. ठीक आहे थोडं सिम्प्लिफाय करा बघा दोघांचा पॉवर आहे. सो 1 प्लस 2ने मल्टिप्लाय केलं तर -1 आणि +1. ॲक्च्युली हा झाला रूट 2 पण 2चा पॉवर -1/2 आणि हा झाला 2 टू द पॉवर एक्स. ओके 1/2. ठीक आहे ते प्रॉब्लेम. आपल्याकडे 2 फंक्शन मिळाले. तर काय बोलू आपण जर या दोघांना आपण ॲड केलं ओके त्याला सिम्प्लिफाय करू सोपं काम आहे. हा झाला 1 प्लस 1/√2 2 टू द पॉवर एक्स. ठीक आहे प्लस 2 टू द पॉवर एक्स. सिम्प्लिफाय करूया परत. दिस इज बिकम्स √2 आला समोर प्लस 2 टू द पॉवर एक्स वरती आपल्याला मिळालं √2. ओके हे फंक्शन बघा याचं डिनॉमिनेटर सेम आहे. दोघांना आपण ॲड करतो या फंक्शन आणि या फंक्शनला ॲड करूया. दोघांना जर आपण ॲड केलं तर एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ 1 मायनस एक्स जर आपण ॲड केलं 2 टू दी पॉवर एक्स प्लस √2 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आन्सर आला =1. हे महत्त्वाचं आहे. का बरं महत्त्वाचं आहे की एक टर्म सुरुवातीची आहे एक टर्म शेवटची आहे. दोघांना जर आपण ॲड करत गेलो तर किती आन्सर भेटते 1 आन्सर भेटते. तर आपल्याला टोटल किती टर्म्स आहे 81 आहे. सो 1 2 3 4 5 6 7 अप टू असे काय 80 79 80 आणि 88. सो पहिली टर्म आणि लास्टची टर्म दोघांना ॲड केलं तर आन्सर 1 झालं. दोघांना ॲड केलं तर आन्सर किती झालं 1. अगेन आन्सर 1. तसे किती पेअर बनणार टोटल 81 नंबर्स आहे. जर 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार 40 कंप्लीट पेअर प्लस एक राहिला बाकी 40 पेअर्स आणि एक हाफ पेअर. सो 40 पेअर म्हणजे किती झाले. सो 40 प्रत्येकसाठी आन्सर आहे 1 प्लस 1/2 साठी सॉल्व्ह करायचं म्हणजे एका पेअरसाठी सॉल्व्ह करायचं आहे. आणि एका पेअरसाठी सॉल्व्ह करायला आपण काय ठेवू शकतो कुठलाही नंबर ठेवू शकतो एका पेअरसाठी. सो फॉर एका पेअरसाठी लेट्स से put x equals to 1 पुट करा. सो एका पेअरसाठी आपण जर व्हॅल्यू पुट केली एका पेअरचा आन्सर काय हा झाला सिंगल टर्म. एक पेअर नाही पूर्ण सिंगल टर्म आहे. 41 पेअर झाले म्हणून 40 × 1 एका पेअरसाठी x व्हॅल्यू 1 पुट करा 2चा पॉवर 1 तर पुट करू शकत नाही आपण. 1 जर पुट केला तेथे फ्रॅक्शन मध्ये आपण काय पुट करू अर्धा पुट करणार की अर्धा पेअर पाहिजे. सो एक्सची व्हॅल्यू अर्धा पेअर पाहिजे तर अर्धा पेअर म्हणजे 1/2 इथे बोलणार 2चा पॉवर 1/2 आणि प्लस √2. सो ठीक आहे. सो आला 40 प्लस √2 आपण √2 आपण √2 कॅन्सल. बेसिकली मिळाला आपल्याला 40 प्लस 1/2 मल्टिप्लाय करा 40 × 80 प्लस 1 डिवाइड बाय 2. सो आन्सर आला 81/2. पहिला ऑप्शन. अशा प्रकारे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं लॉजिक लावावं लागते. आणि नॉर्मल असे क्वेश्चन तुम्हाला फक्त एक्सपोनेन्शियलमध्येच दिसणार. नॉर्मल क्वेश्चनमध्ये तुम्हाला या टाईपची सिरीज भेटणं थोडं कठीण आहे. राईट ओके भेटूया परत पुढच्या क्वेश्चनमध्ये. टिल देन टेक केअर बाय बाय.